नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी जत तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी. लायन्स क्लब ऑफ उमदी ग्रेप सिटी अँड लायन्स क्लब ऑफ सांगली उमदी प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय प्रांतपाल अधिकृत भेट व सत्कार सोहळा 2026 कार्यक्रम उमदी येथे पार पडला. MJF लायन डॉक्टर वीरेंद्र चिखले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर उपस्थित होते. माननीय लायन डॉक्टर रवींद्र हत्तळी GMA चेअरमन हे देखील उपस्थित होते. त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष लायन संतोष गवळी, संस्थापक अध्यक्ष लायन सौ भारती हत्तळी हे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये विशेष सत्कार मूर्ती श्री दिनेश शिमगे, त्याचबरोबर सौ निर्मला मल्लिकार्जुन परीट, डॉक्टर गजानन गुरव, श्री विनोद राठोड, सौ बसम्मा महादेव माळी, श्री राजाराम इम्मनवर, श्री सुभाष कोकळे, श्री राहुल संकपाळ, श्री बाळासाहेब विष्णू शिंदे, श्री प्रमोद कदम मान्यवरांचा सत्कार लायन्स क्लब ऑफ उमदी ग्रेप सिटी व लायन्स क्लब ऑफ सांगली उमदी प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने हा सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे निमंत्रक लायन सिद्धराम मडिवाळ, लायन सुरेंद्र मेहत्रे, लायन डॉक्टर मल्लिकार्जुन मेहत्रे, लायन राजकुमार एरवे या ठिकाणी उपस्थित होते. सर्व लायन्स क्लब सदस्य आणि ग्रेप सिटी व सांगली उमदी प्राईड यांच्या संयुक्तपणे हा विशेष सत्कार सोहळा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी भाकरी असेल, काळा मसाला असेल, आपला मेसचा व्यवसाय असेल, परत आपला केटरिंगचा व्यवसाय असेल. आम्ही गेली 40 वर्ष आमचा घरगुती खाण्याचा व्यवसाय आहे. पण मी स्वतः BS ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी काही 2 वर्षासाठी मी बाहेरच्या देशामध्ये कामासाठी होतो. तर परत आल्यानंतर एक माझ्या डोक्यात आलं की आपल्याकडे भरपूर संधी उपलब्ध आहेत. सर्व्हिस इंडस्ट्री अशी आहे त्यामध्ये भरपूर स्कोप आहे. त्या ठिकाणी आपण जर चांगले लोकांना उत्तम सेवा दिली, आज या ठिकाणी आपल्याकडे हत्तळी सरांच्यामुळे कोकणातील लोक आपल्याकडे गण्यमान्य व्यक्तिमत्व आपल्याकडे आले. कोकणातील व्यक्ती इकडे येऊन आपल्या नॉर्थ कर्नाटक म्हणजे आपल्या कर्नाटक बॉर्डर मध्ये जे काही चव आहे ते चव चाखून जाण्याची जे काही संधी आहे ती लायन्स क्लबच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालेली आहे. त्यासाठी अनेक प्रोडक्ट असे आहेत शेतकरी जे अनेक प्रोडक्ट त्यांनी बनवू शकतात. कारण शेतकरी का मागे पडत आहेत? लोक आपण काय करतो, पिकवतो, पण पिकलेल्याला आपण प्रोसेस करून आपण विकायला वेळ देत नाही म्हणून आपल्या प्रोडक्टला आपल्याला किंमत मिळत नाही. त्यासाठी शेतकरी कुटुंबातीलच मुलगा या ठिकाणी उत्पन्नाने उत्पादक हे झालं पाहिजे, तेव्हाच आपली प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी लायन्स क्लबच्या माध्यमातून आम्हाला ही संधी मिळाली, त्यासाठी लायन्स क्लबचा मी आभार मानतो. उलट्या पाखराला प्रतीची तमान असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचं काय केव्हाही म्हणता येईल, पण क्षितिजा पलीकडे जाण्याची जिद्द असावी आणि क्षितिजा पलीकडे जाण्याची जिद्द असावी. कर्तृत्वाने नेतृत्व हे कोणाकडून उसने मिळत नाही. कर्तृत्वाने नेतृत्व हे आपल्याला स्वतःच्या अस्तित्वावर तयार करावं लागतं. त्यासाठी आपल्याला चांगल्या व्यासपीठाची गरज असते आणि त्यासाठी लायन्स क्लबच्या होऊन आपल्याला उत्तम व्यासपीठ दुसरं कोणतंही असेल असं मला वाटत नाही. त्यासाठी लायन्स क्लबच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र येऊया आणि समाजासाठी उदात्त कार्य करूया. आणि या ठिकाणी बोलण्यासाठी संधी मिळाली. मंडळी ही थोडी सामाजिक विचार, सामाजिक भावना, भान असलेली मंडळी आहेत की ज्यांचं स्वतःचं त्यांनी सगळं कर्तव्य व्यवस्थित केलेली आहे. आणि मग आपण त्याच्यातून ज्या समाजातून मोठे झालो त्या समाजात काही वंचित आहेत, काही कमतरता आहेत, त्या पुरं करण्यासाठी आपण जी मिळवलेली भाकरी आहे ती आपलं पोट भरून ती पुढच्या 7 पिढ्यांसाठी साठवून न ठेवता ती समाजासाठी वापरणारी असा वेगळा विचार असणारी ही मंडळी. नाहीतर गावामध्ये इथे किती लोकसंख्या असेल तेवढी सगळीच मंडळी लायन्समध्ये येतात असं नाही ना. पण इथलं वैशिष्ट्य लायन्स क्लबचं आमचं असं आहे की जे ॲडमिनिस्ट्रेशन असतं 210 देशांमध्ये जवळजवळ 15 लाख सभासद आमचे असतात. आता मी गव्हर्नर आहे, माझ्या अंडर 75 क्लब आहे. पण याच्यातला एकही ॲडमिनिस्ट्रेशनसाठी रुपया सुद्धा आम्ही कुठल्या समाजातून देणगीतून वापरत नाही. जे काय कार्यक्रम चालतात, ज्या मीटिंग्स चालतात किंवा काही चालतं ते आम्ही स्वतःच्या खिशातल्या पैशानं करतो. समाजामधून जर एखादा कोणी देणगी दिलेली असेल तर त्यातला एकही रुपया या ॲडमिनिस्ट्रेशनसाठी वापरला जाऊ नये असे आमचे कडक नियम आहे. की लोकांना समज असतो क्लब म्हणजे असं काहीतरी वेगळं, क्लब म्हणजे मजा करण्यासाठी जे हायफाय लोकांचं, पांढरपेशा लोकांचं नाही. पण लोकांना हे कदाचित माहिती आता हळूहळू व्हायला लागले की लायन्स क्लब ही अशी आहे, क्लब नव्हे तो ॲक्च्युली सामाजिक संस्था आहे. आणि काही गोष्टी सरकारला सुद्धा इम्प्लिमेंट करता येत नाही, त्यांच्या स्कीम्स सुद्धा, की त्यांना ती यंत्रणा राबवता येत नाही. स्कीम्स असतात
जवळजवळ वरून बर्फाचा गोळा जरी निघाला तरी ज्याच्या लाभार्थ्यापर्यंत हात ओले व्हायला पण शिल्लक राहत नाही, मध्ये सगळं विरून जातं. परंतु मग अशा वेळेस या ज्या NGO आहेत म्हणजे आपलं लायन्स क्लब वगैरे अशा संस्था ज्या आहेत त्यांच्या हातात जर गव्हर्नमेंटने जर काही स्कीम्स दिल्या की यांचं काम प्रॉपर आहे तर ते आपण व्यवस्थित राबवू शकतो. ही एक गोष्ट झाली. डोळ्यांचं आता आपण आपले वेगवेगळे ग्लोबल कॉज आहेत, तेवढं सांगण्यामध्ये आता तुमचा वेळ घेणार नाही, परंतु आता आणखी म्हणजे आपण भूकबळीवर आपण काम करतो, जे कुपोषित बालक असतात त्यांच्यासाठी. त्यानंतर नेत्रसेवा आहे, रुग्णसेवा बाकीच्या आहेतच, डायबिटीसवर आपलं काम आहे. अशा वेगवेगळ्या ग्लोबल कॉज म्हणजे ज्या ज्या समाजामध्ये आता अडचणी आहेत त्या समाजाचे अडचणी सोडवण्यासाठी आपण काम करतो.